भाऊ 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 भाऊ, तो आलाय. कोण रे? फिर आ गए. ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या. ओके. ए पप्या. सुपर हिट. ए पप्या, ए पप्या, ए पप्या. सुपर हिट. तो नुसता बोलत नाही, डायरेक्ट नडतो. नमस्कार, तुम्ही बघताय पप्यात लाडानं हाक मारायची. मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. मंडळी, आज मी आलोय कोल्हापुरात. कोल्हापुरात म्हणलं की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, रांगडी भाषा, त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि कोल्हापुरी चपला, हे आपल्याला माहिती. कारण आपण जेव्हा फ्लायओव्हरवरून पण जातो, म्हणजे बायपासवरून जरी गेलो तरी आपल्याला तेवढा ते कमान जरी दिसली तरी आपण ह्या सगळ्या चर्चा आपल्या रंगतात. पण या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये एक वेगळीच गंमत चालली. ती गंमत म्हणजे अशी की पैशाचं आमिष देऊन, किंवा तुमचं लोन आम्ही फेडतो, किंवा तुमच्या दवाखान्यातल्या पेशंटला आम्ही पैसे देतो, असं आमिष देऊन इथे काही धर्माची लोक आपल्या धर्मात वाढायला बघतात, हिंदू धर्माच्या लोकांना. आता ही कुठली लोक आहेत? तर ही लोक जी आहेत, ही आहेत ख्रिस्ती धर्माची. गंमत अशी आहे की ह्यांच्या काही महिला किंवा ह्यांच्या काही पुरुष काय करतात की अशा छोट्या गावांमध्ये जायचं आणि अशा गावांमध्ये जाऊन ह्या ज्या फॅमिलीज असतात, ह्यांना काय अडचण आहे, ह्यांची नड कुठं आहे, हे ओळखून त्यांना आमिष द्यायचं. पण आमिष देताना त्यांना म्हणायचं की आम्ही तुम्हाला एवढे एवढे देऊ, मग तुम्हाला आमच्याकडे यायला लागेल. मग ते काहीतरी पिऊ घालतात, काहोदात बुडवतात, असं बरंच काही करतात. तर आज अशी आपल्याकडे लोक आहेत की जी तिकडे जाऊन फिरून आलीत, म्हणजे तिकडे गेलीत त्या धर्मात आणि परत त्यांची घरवापसी झाली या हिंदू धर्मामध्ये. मग हे सगळं घडतं कसं? आणि मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की ह्या कोल्हापूरच्या दोन्ही बाजूला, म्हणजे साताऱ्यात पण म्हणा किंवा कोल्हापूरला म्हणा, आपल्या दोन्ही जे राजे आहेत, ज्यांना आपण मुजरा करतो, ज्यांच्यामुळे आपण महाराष्ट्रात राहतो, यांचे वंशज राहतात आणि ह्यांच्या नाकाखाली हे सगळं चालतं. इथं अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, अनेक मराठी पक्ष आहेत. त्यांना हे कसं माहीत नाही? याचं वैशिष्ट्य मला वाटतं. मतं मागायला येणारे मंत्री, आमदार, खासदार, काही दिल्लीतली लोक पण येतात कधी कधी कोल्हापुरात, त्यांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे चाललंय तरी काय? मग नेते आहेत कशा करता, राजकारण आहे कशा करता? असा जर समाज एकमेकांना वाढायला लागला तर इथं कॉम्पिटिशनच होऊन जाईल. तू माझ्याकडे एवढं देतो, तू माझ्याकडे एवढं देतो. आणि गंमत अशी आहे, मला एक सांगूशी वाटेल की एक संस्था आहे साताऱ्यामध्ये, ती काम करते अंधश्रद्धेवर. तर तुम्ही लोकांनी जर नीट लक्ष दिलं तर ती संस्था फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट करते, दुसऱ्या कुठल्याही धर्माला नाही. असं का? आपल्याला घेणं देणंच नाही ना, काय विचारायचंय? आपलं 10 ते 5 नोकरी केली, आपलं घर भरलं, पेटलं सगळं, आपल्याला काय करायचंय? पण असा विचार काही लोकांना करून चालत नाही. म्हणून आज आम्ही इथं आहोत. न्यूज अनकट ह्या टीव्हीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी बोलतोय आणि आम्ही तुम्हाला हे वास्तव दाखवतोय, जे कोणीही दाखवणार नाही. तर या बघूया कशी कॉम्पिटिशन होते धर्माधर्मामध्ये. माणसालाही किंमत आहे कुठे? त्या धर्मातनं ह्या धर्मात आहे. किती पैसे पाहिजे सांग? असं चाललंय. म्हणजे दुकानं आता फक्त दुकानं नाही राहिली, पण माणसांचीही दुकानं झाली, धर्माचीही दुकानं झाली. कशी? आज बोलूया, आज बघूया. चला. अपने हाथों को उठाओ दोनों जने. आउट आउट. यीशु मसीह के नाम से फायर फायर. गंद बाहर निकले. गंदी बीमारी निकल जा. एड्स की बीमारी निकल जा. चल एड्स की बीमारी निकल जा, निकल जा. एड्स की बीमारी जाओ. आग लगाता हूँ, आग आग लगाता हूँ. चल पर 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 पर. ये कोई स्टैंड अप कॉमेडी नहीं था, बल्कि HIV एड्स निकालने का लाइव डेमोन्स्ट्रेशन चल रहा था। एड्स ही क्या, कैंसर, कोरोना, सबका इलाज होता है। यहाँ तक कि मुर्दे को भी कब्र से जिंदा उठाया जा सकता है। कैसे? आपके भगवान का क्या रेट है? इस वीडियो में ऐसा कुछ नहीं दिखाया या बताया गया है
जिससे किसी भी धर्म की निंदा हो या किसी की धार्मिक आस्था को ठेस पहुंचे। मिशनरीज द्वारा हजारों अफ्रीकन ट्राइबल वुमेन का रेप किया गया क्रिश्चियंस की जनसंख्या बढ़ाने के लिए। ये गलत नहीं था क्योंकि वो मिशनरी पोजीशन था। केन्या के फर्स्ट प्रेसिडेंट जोमो केन्याटा कहते हैं, जब मिशनरीज अफ्रीका आए, अफ्रीका वालों के पास जमीन थी और मिशनरी वालों के हाथ में बाइबल थी। उन्होंने हमें आंखें बंद करके प्रेयर करना सिखाया। प्रेयर के बाद जब हमने आंखें खोल के देखा तो हमारे हाथ में बाइबल थी और क्रिश्चियन मिशनरी के हाथ में अफ्रीका वालों की जमीन थी। तो आपके भगवान का क्या रेट चल रहा है? क्योंकि मीडिया के मुताबिक क्रिश्चियन मिशनरीज भारत में नॉन क्रिश्चियंस को क्रिश्चियनिटी में कन्वर्ट करने के लिए खर्च रहे हैं पूरे $175 बिलियन, यानी 1,44,545 करोड़ रुपए। इजी टारगेट। सिटीज में बसे हम सबको शायद फैसिलिटीज की उतनी कमी नहीं रहती होगी जितनी दूर के गांव के इलाके में या जंगलों में बसे आदिवासी लोगों को प्रॉब्लम्स होती होंगी। जो इन गरीब और पिछड़े लोगों को सहूलियत देता है, नेचुरली वो भगवान बन जाता है। इसी का फायदा देख के मिशनरीज इन्हें टारगेट करते हैं और दूसरे धर्म को खरीदते हैं 2 किलो अनाज देके। इन गरीब मासूम गांव वालों को ये तक नहीं पता होता कि उनका धर्म परिवर्तन किया जा रहा है। कोरोना लॉकडाउन के बुरे सिचुएशन को क्रिश्चियन मिशनरीज ने एक अपॉर्चुनिटी की तरह इस्तेमाल करते हुए बहुत सारे गांव को कन्वर्ट कर लिया है। जब लोग रोटी, कपड़ा, दवाई जैसी सुविधाएं न मिलने और बीमारी से मरने के डर में जी रहे थे, जब पूरा देश क्राइसिस से जूझ रहा था, क्रिश्चियन मिशनरीज ने कोविड के 1 साल के अंदर 25 साल के रिलीजियस कन्वर्जन्स के सारे रिकॉर्ड तोड़ते हुए इंडिया के 50,000 गांव में धर्मांतर किए। इसे कहते हैं फिशिंग इन ट्रबल्ड वाटर्स। लेकिन मिशनरीज बस उन्हीं लोगों की हेल्प करते हैं जो अपना धर्म छोड़ के क्रिश्चियनिटी एक्सेप्ट कर लेते हैं। इंडिया भेजे गए क्रिश्चियन मिशनरी में काम करने वाले डेविड फ्रॉली लिखते हैं, क्रिश्चियनिटी में लोगों को कन्वर्ट करने पर मिशनरीज उन्हें मोटी रकम देते थे। लाखों मिशनरी वर्कर्स को ये ट्रेनिंग दी जाती थी कि कैसे दूसरे धर्मों को नीचा दिखा के कन्वर्जन किया जा सकता है। गांव के भोले लोगों को, गरीबों को स्वर्ग भेजने की गारंटी देते हुए नाले के गंदे पानी में उतारकर बाइबल की पंक्तियां पढ़ के उन्हें पवित्र करने के नाम पे उनका धर्मांतर किया जाता है, जिसे बैप्टिज्म कहते हैं। कोई नर्क के भय से कन्वर्ट होता है तो कोई मुफ्त के राशन के लालच में। इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 25 to 28 किसी भी सिटीजन को कोई भी धर्म फॉलो करने की इजाजत देती है, लेकिन फोर्सफुल धर्म परिवर्तन नहीं। इसी का फायदा उठाते मिशनरी सबकी नजर से बच के देश के कोने कोने में जाके लोगों का रिलीजियस कन्वर्जन कर देते। अगर कोई बाहर वाला आपके घर में घुसता है तो आपको आसानी से मालूम होगा, लेकिन कोई अपना बन के घर में घुसे तो कैसे पहचानोगे आप? तमिलनाडु के एक गांव का ये मंदिर नहीं बल्कि एक चर्च है जो बनाया गया है एक हिंदू मंदिर की तरह ही। मिशनरीज इस तरह सब में घुल मिल जाते हैं कि उन्हें पहचानना ही मुश्किल हो जाता है। जीसस क्राइस्ट को अरब के देशों में एक मुस्लिम की तरह, अफ्रीकन देशों में एक काले व्यक्ति की तरह, इंडिया में 4 हाथों वाले एक हिंदू देवता की तरह और अदर एशियन कंट्रीज में गौतम बुद्ध की तरह दिखाया जाता है ताकि मिशनरीज को कोई बाहर वाला ना समझे। आंध्र प्रदेश में करेंसी नोट पे जीसस सेव्स यानी जीसस आपकी रक्षा करते हैं वाले सील डाल के नोटों को लोगों में बांटा गया। ऑफ कोर्स लोग यूज ले लेंगे, मुफ्त के पैसे जो मिल रहे हैं, लेकिन मिशनरीज की इस चाल को तो देखिए। इससे वो आपके ऑफिस, घर और पॉकेट तक जीसस को पहुंचा रहे हैं। धर्मांतर के सख्त विरोधी स्वामी विवेकानंद जी के नाम पे मिशनरीज ने न्यूज़पेपर्स, मैगजीन्स में ये तक छपवा दिया कि जिंदगी में मुक्ति चाहिए हो तो सब भगवान को छोड़ के बस जीसस को अपना लो। शिरडी या अमरनाथ की यात्रा पे निकली ये कोई साधुओं की टोली नहीं। जरा गौर से देखिए, केसरिया पहन के संत जैसे दिखने वाले ये लोग क्रिश्चियन मिशनरी हैं और साधु समझ के पैर पकड़ने वालों को इंस्टेंटली क्रिश्चियनिटी की दीक्षा देते हैं। अगर आप चर्च नहीं गए तो क्या हुआ, खुद मिशनरी वाले माथे पे तिलक लगा के, भगवा धारण करके किसी भी मंदिर में जाके जीसस के नाम पे कैंडल जला के प्रेयर कर देते हैं। सेबेस्टियन मार्टिन AKA हीलर बाबा, एक करोड़पति इंसान जिसने इसी मौके का खूब फायदा उठाया था। सेबेस्टियन आशीर्वाद केंद्र के नाम पे मुंबई में एक क्रिश्चियन मिशनरी चलाता था। कैंसर, किडनी फेलियर, एड्स जैसे क्रिटिकल इलनेस को लोगों के सामने स्टेज पे अपने बस एक टच से क्योर करने का दावा करता था, लेकिन इसके लिए आपको क्रिश्चियनिटी में कन्वर्ट होना पड़ेगा। क्रिश्चियंस के परम गुरु पोप फ्रांसिस खुद व्हीलचेयर के सहारे जीते हैं, लेकिन इनको कोई हीलर बाबा ठीक नहीं कर रहा। आयरॉनिकली हजारों की किडनी प्रॉब्लम को ठीक करने का दावा करने वाले सेबेस्टियन मार्टिन और हीलर बाबा खुद लंबे समय से बीमारी और किडनी फेलियर के कारण
2016 में मर गए। नोबेल पीस प्राइज जिताने वाली मदर टेरेसा एक्चुअली इंडिया में क्रिश्चियन मिशनरीज का बहुत बड़ा हिस्सा थी। वो खुद कहती हैं कि उन्होंने 29,000 लोगों को क्रिश्चियनिटी में कन्वर्ट किया था, वो भी एक अकेले हॉस्पिटल से। मदर टेरेसा इसे टिकट टू हेवन कहती थी। मदर टेरेसा ने अपनी 87 साल की उम्र में भारत में लाखों लोगों को क्रिश्चियनिटी में कन्वर्ट कर लिया था। क्रिस्टोफर हिचन्स अपनी बुक मिशनरी पोजीशन में मदर टेरेसा के मिशनरीज ऑफ चैरिटी हॉस्पिटल्स के काले करतूतों के बारे में लिखते हैं। 90% ऑफ द चैरिटी यानी करोड़ों अमाउंट को मदर टेरेसा भारत और दूसरे देशों में क्रिश्चियनिटी स्प्रेड करने में स्पेंड करती थी। बाकी बचे पैसों में खाना पीना, बिल्डिंग मैनेजमेंट का खर्चा निकल जाता था। उन हॉस्पिटल्स में प्रोफेशनल ट्रीटमेंट, आईसीयू जैसा आज भी कुछ नहीं है। इन पेशेंट्स को 2 वक्त का खाना, पहनने को कपड़े और क्रोसिन जैसी मामूली दवाई के अलावा कुछ नहीं मिलता था। हॉस्पिटल्स में प्रोफेशनली क्वालिफाइड डॉक्टर्स ना के बराबर थे, बल्कि अपने पाप धोने के लिए क्रिश्चियनिटी में कन्वर्ट हुए वॉलंटियर्स ही पेशेंट्स का ट्रीटमेंट करते थे। मदर टेरेसा इन सो कॉल्ड हॉस्पिटल्स को खुद हाउस ऑफ डेड बताती थी, जिसमें पेशेंट्स को बस मारने के लिए लाया जाता था। लेकिन इतनी करुणामयी मदर टेरेसा, जो दुनिया भर से मिलियंस ऑफ डॉलर्स को डोनेशंस में कमाती थी, जो चाहे तो देश के हर शहर में मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बना सकती थी, लेकिन उन्होंने अपने पेशेंट्स को जमीन पे स्ट्रेचर पे सुलाना प्रेफर क्यों किया? वजह मिशनरी माइंडसेट एंड कंप्लीट धर्मांधता। इसी धर्म के अंधकार में डूबे मिशनरीज की मालकिन मदर टेरेसा को हेल्स एंजल यानी नर्क की परी और मॉन्स्टर टेरेसा भी कहा जाता है। इंडिया में क्रिश्चियन मिशनरीज की बात चल रही हो और एंटोनियो मेनो की तारीफ ना हो, यह नामुमकिन है। जी हाँ, कहा जाता है सोनिया गांधी क्रिश्चियन मिशनरी का एक पॉलिटिकल चेहरा है। सोनिया जी एक हार्डकोर कैथोलिक क्रिश्चियन होने के नाते राजीव गांधी से क्रिश्चियन तरीके से चर्च में शादी कर ली थी, जो उनका पर्सनल मामला है। लेकिन बात उतनी तक ही रहती तो लोमड़ी की कीमती समय में एंटोनियो मेनो का नाम नहीं आता था। देश की डिफैक्टो पीएम रही सोनिया गांधी की यूपीए गवर्नमेंट बनाने के 6 महीने में इंडियन नेवी के इंसिग्निया से इंडियन नेवी का ही सिंबल हटा के सेंट जॉर्ज क्रॉस को डाल दिया गया, जो क्रिश्चियन कंट्रीज के फ्लैग्स में देखा जा सकता है। इस 1 रुपये कॉइन को भी उसी साल यानी 2004 में सोनिया गांधी की गवर्नमेंट में लाया गया था। ये प्लस साइन नहीं, बल्कि 8th सेंचुरी का फेमस क्रिश्चियन राजा लुइस द पायस के कॉइन्स की हूबहू नकल थी। लुइस द पायस वो क्रिश्चियन राजा थे जिसने यूरोप में क्रिश्चियनिटी फैलाया था, जिसे हर क्रिश्चियन मिशनरी अपना रोल मॉडल मानता है। शायद सोनिया गांधी जी भी। हालेलुया। ते कसं आहे आपल्या ज्या अडचणी त्या हे करतात आणि अडचणींना आपल्या सहानुभूती दाखवून त्याच्यावर ते प्रार्थनेला बळी पाडतात आणि मग आपल्या देवाऱ्यातले देव पाण्यात बुडवायला लावतात। एखाद्या घरी आजारी असेल त्याच्यासाठी प्रार्थना करतायत किंवा एक कर्जबाजारी असेल कुटुंब, त्याला ते तुमचं आमची प्रार्थना केल्यामुळे आमचं तुमचं कर्ज भागेल, तुम्ही प्रार्थना करतात घरी येऊन, आणि मग देवाऱ्यातले देव सगळे पाण्यात बुडवायला लावतात, आपली आचरण पद्धत बदलायला लावतात, नवरात्री उपास करायला लावत नाहीत, नवरा असताना कुंकू पुसायला लावतात, बांगड्या घालायला लावत नाहीत। ही सगळी त्यांची पद्धती आहे आणि मग हळूहळू ते कुटुंब आपल्या देवाला नावं ठेवायला चालू होतं। सगळ्यात महत्वाचं ते आपल्या देवाला नावं ठेवतात आणि मग आपल्या देवाला सैतान संबोधतात। देव तुमच्या मदतीला आला काय, देव तुमचा आजार बरा केला काय, असे ते मनावर बिंबवतात आणि मग ही हळूहळू कुटुंब आपल्या देशविरोधी कारवाया करायला सुरुवात होते। मंडळी, हे सगळं जेव्हा घडतं ना, आपण काय करतो, आपलं शहराकडे लक्ष आहे, शहराकडे डेव्हलपमेंट कसं होतं, शहरात बिल्डिंग किती तयार होतात, रस्ते कसे तयार होतात, हे सगळं बघतो आपण। पण ह्या गावात मी जिथं आत्ता आलो, ह्या गावाचं नाव आहे घुमकी। कोल्हापूरच्या अलीकडे काहीतरी 15-20 किलोमीटर हे गाव आहे, वर्णा नदी काठी आहे आणि ह्या छोट्या छोट्या गावांमधून ही सुरुवात होते। जसं आता तुम्ही बघताय की चेन्नई सारखं शहर, बँगलोर सारखं शहर, जे त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघतो तर तिथं जास्त लोक घुसली आहेत, मग त्यांनी आता हळूहळू कब्जा इकडे सुरू केलाय करायला। तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं असं लोकांना वाटतं। आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, तुम्ही तुमच्या धर्मात सुखी, आम्ही आमच्या धर्मात सुखी, पण मग हे असं का, ही वडावडी का? म्हणजे हा एक प्रकारचा तुम्ही काय करताय, म्हणजे तुम्ही हिंदू धर्म संपवताय, धर्म वाढवताय तुमचा, कसं म्हणजे हे का असं का वागताय? माणसाला स्वातंत्र्यता का नाही? ज्या
धर्मात त्याचा जन्म झाला तर धर्मात त्याला राहू द्या ना. मग त्याच्या घरी जायचं, त्याची मजबुरी बघायची आणि त्याला ओढून आणायचं आपल्या धर्मात, हे कुठेतरी चुकीचं वाटतं. म्हणजे असेच अनेक मुद्दे आपण पुढेही बोलणार आहोत. तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम, त्याचं नाव आहे ए पप्या, लाडानं हाक मारायची. मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. धर्म प्रत्येकाला नशिबाने मिळतो असं म्हणतात, असं म्हणतात. पण गंमत अशी आहे ना की ज्या भारतामध्ये आपण एकतेचा संदेश देतो, ज्या महाराष्ट्रात आपण एकतेचा संदेश देतो, तिथं आता अशा गोष्टी गावोगावी घडू लागल्यात. शहरात किती लोकांना हे माहीत असेल माहीत नाही, पण शहरात पण घडू लागतील किंवा चालूही असतील, सांगता येत नाही. पण तेव्हा ह्या संघटना ज्या असतात ह्या काय करतात, ह्या कुठे शेपूट घालून बसलेल्या असतात. मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. या ब्रेक नंतर भेटूया तुमच्या लाडक्या सुपरहिट कार्यक्रमाचं ज्याचं नाव आहे ए पप्या, लाडानं हाक मारायची. मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज चॅनलवर, ज्याचं नाव आहे न्यूज अनकट टीव्ही. ए पप्या सुपर हिट. और इस मंदिर के बगल में एक दुकान हुआ करता था, तो उस दुकान को एक ईसाई ने खरीद लिया और उसने क्या किया देखिए, ये बिल्कुल बगल में। और जब ये क्रॉस को ऊपर उठाया गया तो हिंदू भी कम नहीं थे, उन्होंने 2 पोल लगा के, रॉड लगा के ओम को उससे ऊपर उठाया। तो ईसाई जो है वो एक परेशान थे, तो हिंदू भी कहाँ मानने वाले थे। उन्होंने क्या किया, अब ये देखिए, सामने उससे भी ऊंचा एक मंदिर खड़ा करके रख दिया। हमारे हिंदू भाई जो है ना वो खुद कमीने हैं, जो आप लोगों की बातों में आ जाते हैं और कन्वर्ट हो जाते हैं। आपके भगवान में इतनी शक्ति होती तो 3 किले में मर गया होता क्या? हम कट्टर हिंदू हैं, हमको है ना ऐसे, हम किसी की बातों में नहीं आते। आपके परमेश्वर इतने ताकतवर होते ना तो खुद की जान बचा लेते, कुछ नहीं जिंदा। त्यांना शेवटल्या दिवशी उठवीन, कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये. पण प्रभूंनी शिकवलेले प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हाला सोड. आमेन आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू बाप्पा, एवढ्या संधी तू दिली म्हणून धन्यवाद देते बाप्पा. एवढ्याचा ताबा घेऊन तुझं गौरव करून आणि प्रभू भोजन घेण्यासाठी प्रत्येकाला आशीर्वादित कर. एवढ्या आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तुझं नाव लावून प्रवेश करताचं शरीर अप्रवेश करताचं रक्त आहे. आमेन. हो, ते रक्त आहे, थांबा जरा, देऊ नका आमच्या लोकांना. हे रक्त आहे म्हणून दाखवा, जीजसचं हे रक्त आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये अडथळा नाही करायचं. चल चुकू नकोस. थांबा. मी एवढंच सांगतोय, हे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. हे तुमचं रक्त आहे जीजसचं आणि त्याचं मांस आहे. नमस्कार. ब्रेक नंतर तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम, ज्याचं नाव आहे ए पप्या, लाडानं हाक मारायची. म्या फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. आजचा विषय आहे की हिंदू धर्मातल्या माणसांना ख्रिस्ती धर्मातली माणसं म्हणतात आमच्या धर्मात या. त्यांना आमिष दिलं जातं, त्यांच्या नडीला उपयोगी पडून त्यांना सांगितलं जातं की तुमचा देव शैतान आहे, तुम्ही आमच्याकडे या, असं त्यांना सांगितलं जातं. मगाशी ब्रेकच्या आधी तुम्ही बघितले असेल हे. तर असं का होतंय, असं का घडतंय, आणि ह्या समाजाकडे एवढा पैसा येतो कुठून वाटायला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. की तुम्ही माणसं विकत घेऊ शकता आपल्या धर्माकरता, क्या बात आहे. या बोलूया आपण त्याच्यावर. काय सांगाल सर, कसं घडतंय सगळं? ती आम्हाला ख्रिश्चन लोकांची माणसं येऊन का नाही, आम्हाला ख्रिश्चन व्हा वगैरे अशी सगळी सांगायची. ती देव वगैरे असली पण ती तुम्हाला गाठत कशी होती, म्हणजे ती अशीच एकमेकाच्या सांगण्यावरून यायची. ती बर असे गुणके जायचं, असं हा. असं तुम्ही ख्रिश्चन व्हायला लागते, हम्म, अशी लोक सांगायची. हम्म. मग ते आमच्या मनात बीज पेरायची की तुम्ही ख्रिश्चन व्हायला लागते. हम्म. मग आम्ही बी जरा मनात विचार केला की बाबा ही देव बिव सगळं नदीला सोडा म्हणते ते. मग आम्ही तो विचार केला ख्रिश्चन म्हणून मिळणार काय आम्हाला. आम्हाला हिंदू धर्मासारखा धर्म नाही असा. त्यामुळे आम्ही त्यांचं काय मनाव घेतलं नाही. प्रत्येक वेळा आलीत, बरेच वेळा आले ते त्यांचं मनाव. प्रत्येक वेळा येऊन काय सांगतात, काय ते प्रत्येक असे वेळेला तुम्ही ख्रिश्चन व्हा, तुम्हाला हे देतो ते हा. देतो, काय देतो, तुम्हाला आमिष दाखवतो, नाही काय देतो म्हणतात. तुम्हाला पैसे देतो हा. वगैरे असं हा, हा. सांगितलं. पण आम्ही त्याच्यावर काय आम्ही दुर्लक्षच केलं ना. आम्हाला हिंदू धर्मच आम्हाला स्वीकारायचा आहे.
त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्ही सगळं देवाचं सगळं करायचं. मग हे कोणी पाठवतं का तुमच्या घरी, म्हणजे तुमच्या मित्रातले असतात कोणी का असंच कुठले कोणतरी असतात? असं समजूतदार का नाही कोणी सांगून का नाही बाबा या माणसाकडे जायचं, त्यांची माणसं प्रवृत्त करायची. मग ते आम्ही मनाव बिंबवलं नाही ना. आणि एका वेळेस किती लोक येतात घरी असं? एक दोन येतात की बरं मास्टर बरं लोक वगैरे. अच्छा 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 अच्छा. यायचे घरी, आम्ही आपलं त्यांचं ऐकायचं, बघू म्हणायचं, आम्ही आमचा बघतो आमचा निर्णय. आम्ही काय मनाव घेतलं नाही. पण मला काय सांगा, फक्त तुमच्याच घरी यायची का इथं पण बाकीच्या इथं बी घरात पण यायचे की, जायचे? इथं बी प्रत्येकाचे सगळ्यांना प्रत्येकाच्या घरात जाऊन येशू ख्रिस्ताबद्दल सांगायचे. बायबल घेऊन पास्टर लोक यायची. आमचा धर्म आहे हेच चालवणार. अच्छा, हिंदू धर्मस्थळ. पण मग तुम्हाला मला एक विचारायचं, जसं आता साहेबांनी सांगितलं, जर प्रत्येकाच्या घरी जेव्हा जातात तेव्हा काय प्रकारची आमिष तुम्हाला दिली जातात ख्रिश्चन होण्याकरता? हा? तुम्हाला काय पाहिजे असेल, एखादी पैसे बिसे तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना मदत करतो, पण तुम्ही हा धर्म स्वीकारा. मग तुला कधी प्रार्थना करायला लावली का अशी? नाही नाही. अच्छा, तू केली नाही म्हणजे आम्ही नाही केलं. त्यात माहितीच नाही आम्हाला प्रार्थना तेव्हा करायची. किती वेळा येतात? जर तुम्ही समजा आता ह्या आठवड्यात आले, तुम्ही ऐकलं नाही, मग कधी येतात परत परत? आणि 15 दिवसांनी आणि परत येतात. आम्हाला कसं आमचा हा 12 सणाचा हिंदू धर्म, हा हा. देव ही आम्हाला हेच आवडतं. नाही, पण जर तुम्हाला माहिती की ही लोक याच्याकरता आलेली आहेत, तर त्यांना प्रवेश का घरामध्ये, काय कारण? आम्ही जास्त त्यांना परिचयच करत नाही ना. आलेत बसा, बसले, उठा, जावा, आम्ही त्यांना विचारतच नाही. त्यांनी सांगतात बसून त्यांची माहिती. हिंदू धर्मात असं जर घरात कोण आली तर हा, आपण त्यांना मान देतो, मान देतो आपण, बरोबर आहे. जावा, उठा, बसा असं काही डायरेक्ट असं जावा म्हणजे पण असं कधी कोणाला अनुभव आलाय का की त्यांनी बाबा प्रेशर केलं की बाबा ठीक आहे एवढे नाही तर एवढे घ्या पण या, असं कधी झालंय का? आम्हीच फक्त म्हणजे फक्त चॉकलेट द्यायचं. बर मंडळी, आज आपल्याकडे असे गृहस्थ आहेत इथे याच्यामध्ये, या तर महिला आपल्याशी बोलतातच आहेत, आणि ही अशी अनेक गावं आहेत या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की जिथं हे चाललेलं आहे, आणि कर्नाटक बॉर्डरमध्ये पण चाललेलं आहे, महाराष्ट्राच्या बॉर्डर तुमच्या, म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की एक राजाचे वंशज राहतात, एक जे आपले राजे आहेत त्यांचे वंशज राहतात साताऱ्यात, एक राजे त्यांचे वंशज राहतात कोल्हापुरात, आणि मध्यभागी हे सगळं चाललंय. तर माझी विनंती या दोन्ही राजपरिवारांना आहे की दोन्ही राजपरिवारांनी, आमच्या राजांनी, आम्ही ज्यांना राजा मानतो, त्यांनी एकत्र बसून हा प्रकार थांबवावा, तरच आपला हिंदू धर्म वाचेल. तर आज आपल्याकडे असे एक गृहस्थ आहेत जे 20 वर्ष तुम्ही पास्तर होता, बरोबर आहे? आणि ते पास्तर होते पण ते हिंदू धर्मात आले. कसं घडलं, काय घडलं, आणि आता त्या लोकांची नवीन खलबतं काय चाललीत ख्रिश्चन व्हावं लोकांनी म्हणून, जरा आमच्या लोकांना सांगा. हॅलो, मोठे बोला जरा. इलासरावगडे भादुलकर, काय जिल्हा कोल्हापूर, तालुका हस्तकला, जिल्हा कोल्हापूर. काय माझ्या घरी कमीत कमी 60 ते 65 मी ख्रिश्चन धर्मात ओढली होती. काय ख्रिश्चन धर्मात ओढली होती ते कशा हे ना, ते आले मला काय सांगायला, भांडे देतो, अमुक देतो, तमुक देतो, हे सगळं मला सांगत होते. तर त्या वक्ताला तुम्हाला सांगायचं, मी 2020 तुम्हाला सांगायचं 2001 ते 2021 अजित आवळे माझी ती अजित आवळ्याची गाठ भेटली. तुम्हाला मिळतंय का यात? तर मी म्हटलं काहीच मिळत नाही मला. तर मग आपला हिंदू धर्म सुखर आहे का? सुखर आहे की म्हटलं. मग ज्या वक्ताला अजित आवळे मला भेटले काय, त्या वक्ताला मी हिंदू धर्म स्वीकारायला चालू केला. आणि त्याच्या आधी ख्रिश्चन धर्म काय मी स्वीकारला होता. त्यांचं भांड दिलं, मी पास्टर होतो, मी सगळं केलं. 65-66 माणूस मी तयार केलं. म्हणजे हिंदू धर्मात ख्रिश्चन धर्मात यायला हा सगळ्यांनी मी कन्नड मठावर नेऊन मी आपला जप केला. जप काय त्या जपात तुम्हाला सांगायचं, त्यांनी होम पेटवला. होम पेटवून तुम्हाला हिंदू धर्मात आम्ही ओढलेत, त्यापासून आमचं सुकार माझं चालू. नाही, पण मग तुम्ही मला एक सांगा, हे जे आता लोक सांगतायत की आम्हाला हिंदू लोकांच्या घरी येतात, त्यांना म्हणतात ख्रिश्चन धर्मात या, तर हे कुठून ऑर्डर येते की असं करा म्हणून या लोकांना? हे लांबणे ऑर्डर येतात, दिल्लीपासून ऑर्डर येतात. अच्छा, काय लांबणे तिकडं परदेशातनच ऑर्डर येते की अशी अशी माणसं. मग याला पैसा वगैरे सगळा येतो कुठून? म्हणजे या लोकांना पैसा देत नाहीत, आमच्या बाप दिसमा घेतात ते. अच्छा,
मग आमच्याकडे हिस्सा हा. म्हणतात तो हिस्सा आपला द्यायला लागतो त्याने. अच्छा. म्हणजे दानपेटी हा. काय दानपेटी म्हणून तुम्हाला सांगा 1-1 रुपया आम्ही जर 100 रुपये जर असलो 1-1 रुपया करल्यावर 100 रुपये होत्यात. काय 100 रुपये तुम्हाला मिळाला तुमचा फायदा का आमचा? बरोबर आहे, बरोबर आहे. आपल्या उत्पन्नातला भाग आमच्या उत्पन्नाला भाग ती घेतात. बर आठवड्यात. म्हणजे तुम्ही ख्रिश्चन व्हायचं आणि परत उत्पन्नातला भाग पण द्यायचा मग तर काय असं गणित तसं आहे. झालं. हो. बर. मग हे आता मला एक सांगा की हे जे लोकांकडे येतात, घरी लोकांच्या जातात, हिंदू लोकांच्या घरी जातात, त्यांना म्हणतात ख्रिश्चन व्हा. असं का? काय कारण? असं का करतात? ती काय करतात माहिती आहे का? एक भूल पाडते. भूल पाडल्यावर पास्टर लोक काय करतात? भूल पाडून त्यासनी एकत्र बोलून घेणं. काय देणं नाही आणि घेणं नाही. काय नुसतं मला तुम्हाला पैसे देतो, ह्याला मला पैसे देतो. काय पैसे कुणाला कोण देत नाही आहे. काय पैसेही देत नाहीत, पण नुसते भूल पाडायचे, आपल्याकडे लोक वाढायचे. ही धर्म चाललाय. धर्म म्हणजे कोणता? आमचा हिंदू धर्म लगेच पागावतोय. हिंदू धर्म कसा आहे? लगेच पागावतो आणि त्यांच्याकडे जातोय. हे कारण का? पण इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे की इथे भरपूर गाव आहेत आजूबाजूला, तर मी असं ऐकलं की या भरपूर गावात हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. असं खरंय काय? उमळवाड मध्ये 3 चर्च आहेत. उमळवाड, रांगोळीला रांगोळीला आहे, वटारला आहे, इचलकरंजीला आहे. आणि हे काय करतात माहिती आहे काय? शासनाकडून सवलती घेतात, हिंदू महार, हिंदू महाग म्हणून, पण आपल्या दाखल्यावर बदलत नाहीत, कारण का त्यांना सवलती मिळायच्या बंद होत्या. आता ते काय करतात? आपली आचरण पद्धत बदलतात. चर्चला जातात, देवाऱ्यातले देव पाण्यात बुडवतात आणि मग शासनाच्या सगळ्या फॅसिलिटी घ्यायच्या, वैद्यकीय घ्यायच्या, शैक्षणिक घ्यायच्या, दोन्हीकडनं फायदा, स्कॉलरशिप घ्यायची आणि शैक्षणिक सवलती घ्यायच्या, नोकरीत आरक्षण मिळवायचं. मला एक लोकांना सांगूची वाटेल की जेव्हा जमिनींचे व्यवहार होतात ना, म्हणजे बघण्यात आलं हे लोकांचे, हे आम्ही नाही बोलत, लोकांनी आम्हाला सांगितलं. ज्यांनी सांगितले ते समोर यायला तयार नाहीत, पण त्यांनी सांगितले की आम्हाला आधी कळतं. आम्हाला काही बिल्डर लोक, तुम्हाला खरं सांगतो, हिंदू धर्मातले काही बिल्डर लोक आम्हाला सांगतात की ह्या गावात आमचा डेव्हलपमेंट प्लॅन सुरू होणार आहे आणि तुम्ही ह्या स्पॉटला तुमचं असं देवालय जे आहे ते बांधा. हे बिल्डर लोक सांगतात. पण ज्या माणसाने आम्हाला हे सांगितलं तो माणूस समोर यायला तयार नाही, पण तो म्हणलाय तुम्ही नक्की कॅमेरावर सांगा, म्हणून मी तुम्हाला कॅमेरावर सांगतोय. तर जेव्हा कुठे जमिनीचा व्यवहार होतो किंवा जेव्हा मोठ्या मोठ्या स्कीम्स तिथं होतात, ह्या लोकांना तिथं फ्लॅट्स दिले जातात की यांच्यामध्ये जाऊन राहा, तरच तुम्ही यांच्यामध्ये मिक्स होऊन यांच्यातली लोक इकडे आणू शकता. हे त्या माणसाने आम्हाला सांगितलं, हे आम्ही बोलत नाही. बरोबर आहे का सर? बरोबर आहे, बरोबर. मंडळी, आपण हे सगळं ऐकतोय आणि इव्हन ह्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्या बिल्डरकडे भरोशाने घर घ्यायला जातो मेहनतीच्या पैशाने, ते महाराष्ट्रातले काही नावाजलेले बिल्डर या गोष्टी करतात. कारण आता आतली गोष्ट सांगतो की बिल्डर लोकांना जर काही पैसे लागत असतील इन कॅश, तर ते त्यांच्याकडून त्यांना मिळतात. आणि म्हणून काही बिल्डर लोक ही माहिती या लोकांना प्रोव्हाइड केली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की या स्पॉटला राहा, इथे 400 कुटुंब हिंदू राहायला येणार आहेत, इथे 800 कुटुंब हिंदू राहायला येणार आहेत, तर त्यांच्यात तुमची 10 लोक पाहिजेत. आता हे तुम्हाला माहिती होतं नव्हतं मला माहित नाही, कारण का आपण फक्त 3 पदरी रोड झाला का, 6 पदरी रोड झाला का, तो बायपास असा बाहेरून जातो का, एवढंच आपलं इंटरेस्ट. आपल्याला काय घेणं देणं? टीव्हीवर तमाशा चाललेला बघायचा आणि आपलं कसं सगळं चाटाक माटाक बघायला लागतं. आपल्याला असं बघून काय करायचं? हिंदू धर्म बंद होत आलेला आहे. काय हिंदू धर्म बंद होत आलेला आता ह्या परिस्थितीला. काय ख्रिश्चन धर्म चालू होणार आहे, हे माझं मत बोलते. कारण काय हे भांडे 2021 ला मिळालेलं आहे. अच्छा. काय मला पेटी दानपेटी मिळते. काय कारण दानपेटी जेवढे पैसे मिळेल, 100 माणसात जर 100 रुपये जर झालं, तर ख्रिश्चन धर्मातला माणूस ख्रिश्चन हे झाल्याला ते त्याला दान करतोय. आमचा हिंदू धर्म ते ख्रिश्चन धर्म करत नाही आम्हाला, पण हिंदू धर्म करतोय. का करतोय? आणि ते बायका पोरं मरत असतील उपाशी म्हणून दया येते त्याला. दया येते. ही दानपेटी कुणासाठी आहे? ख्रिश्चन लोकांसाठी. ख्रिश्चन लोक कुणासाठी आहे? आमच्यासाठी नाही आहे, हिंदू लोकांसाठी नाही. हिंदू जन्मणार हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. म्हणजे मंडळी, हे दादा काय म्हणतात तुम्हाला लक्षात आलं का की काही दानपेट्या अशा आहेत
की त्या दानपेट्यात जेव्हा तुम्ही पैसे टाकता तर ते दानपेटीचे पैसे जातात कुठे. अनेक ट्रस्ट आहेत, अनेक फाउंडेशन आहेत, आपण कधी लक्ष देत नाही. आपल्याला फक्त वरवरच दिसतं, आतलं दिसत नाही. आणि तेच आज आतलं दाखवतात कोण? ते न्यूज अनकट. म्हणजे तुम्ही बघताय, ए पाप्या लाडानं हाक मारायची, मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. मंडळी, मला कधी कधी कळत नाही, मी मगाशी बोललो की हे काय चाललंय धर्माचं. म्हणजे धर्मासारख्या ठिकाणी सुद्धा राजकारण होतंय. म्हणजे धर्माला सुद्धा लोक वापरत आहेत, देवाला सुद्धा लोक वापरत आहेत. हे का घडतंय? अनेक महिला इथं सांगतायत की या सगळ्या गोष्टी आज ज्या घडतायत घरोघरी जाऊन, आणि ह्या साहेबांनी तर इथपर्यंत सांगितलं की हिंदू धर्म ती लोक संपवत आलीत. आणि आपण लावतोय एकाच माणसावर अपेक्षा की तो माणूस हिंदू धर्म वाचवेल, तो दिल्लीतला माणूस वाचवेल तेव्हा वाचवेल हो. पण आपलं घर जळतंय जेव्हा पाणी टाकायला तो एवढं लांबून नाही येणार. आपली माणसं तयार होणं, आपली माणसं तयार होणं गरजेचं आहे. आपण जर त्यांच्या धर्मातला माणूस ओढून आणत नाही, पण त्यांनी तशी सुरुवात केल्यानंतर मग इकडे सुरुवात झाली. चला मंडळी, भेटूया ब्रेक नंतर आणि बोलूया अजून काही लोकांशी. तुम्ही बघताय ए पप्या लाडानं हाक मारायची, मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. ए पप्या सुपर हिट. मंडळी, तुम्ही बघताय पप्या लाडानं हाक मारायची, मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. आजचा एपिसोड आहे की ख्रिश्चन धर्मामधली लोक हिंदू लोकांच्या घरी जातात, त्यांना भूल पाडतात, त्यांना आमिष देतात आणि म्हणतात आमच्या धर्मात या. आणि यांच्याबरोबर हात मिळवून काही फाउंडेशन, काही ट्रस्ट, काही बिल्डर सुद्धा आणि काही नेते सुद्धा यांना साथ देतात. असं मी नाही, हीच लोक म्हणतात. तर मंडळी, मग विश्वास ठेवायचा कोणावर? आता हे महाराष्ट्रात चाललंय. काही लोक मराठी म्हणून भाषण देतात स्टेजवर की महाराष्ट्र वाचवा, महाराष्ट्र वाचवा. महाराष्ट्र वाचवा हो, पण त्यातलं हिंदू पण वाचला पाहिजे. नुसतं स्टेजवर बोलून काही होत नाही. हे छोट्या छोट्या गावात काय चाललंय? नुसते आपण मोठ्या मोठ्या सभा घेतो, पण छोट्या गावात आपण लक्ष देत नाही. आणि म्हणून हे छोट्या गावातून सुरुवात झाली. आणि ही छोटी सुरुवात जर उद्या मोठी झाली, विचार करा. गेला हिंदू धर्मात काही उपयोग होणार नाही. बरोबर आहे. काय हिंदू धर्म हे भारताचा धर्म आहे. बरोबर आहे. पण भारत मातेचा धर्म आहे, मातंग समाजाचा धर्म आहे. करेक्ट. मातंग समाजाने जपलं. मातंग समाजाच्या शासनाने जो ख्रिश्चन धर्मावर बंदी टाकली पाहिजे. बर. ख्रिश्चन धर्म जर शिकवायला सांगता नाही, महाराष्ट्राने ह्याच्यावर काहीतरी बंदी केली पाहिजे. म्हणजे जे लोक महाराष्ट्र सरकार त्याची मदत देते. हिंदू धर्म आमचं महाराष्ट्र मदत देते. महाराष्ट्र सरकार मदत देते. कसं देते तुम्हाला मी सांगता का? आता मी हिंदू काय, आणि तिथं घरात गेलो हिंदू ख्रिश्चन, आणि बाहेर गेलो हिंदू काय, आणि घरात आत आला की तो आमचा नव्हे काय. ते काय करते माहिती का? आता भारत सरकारचं बी आमचं हिंदू म्हटलं की त्याला खोली मंजूर. कुठल्या मातंग समाजाला खोली मंजूर समजून झाल्या सांगा? कुठल्याही मातंग समाजाला खोली मंजूर झाल्या का झाली? ख्रिश्चन धर्म काय होतंय, वडगाव सारख्या शहरात तुम्हाला सांगायचं खोली मंजूर होती आणि त्याच्या वर चर्चा होतोय. ह्याचं कारण काय? ते हिंदू म्हणून जातोय तो, आणि मी ख्रिश्चन आहे मी दाखवून देत ना तुम्हाला. मी ख्रिश्चन दाखवून देत नाही. ते हिंदू म्हणून काय म्हणतोय, मी हिंदू मांग. म्हणजे हिंदू धर्माचा ड्रेस घालायचा वर आणि आतनं ख्रिश्चनच राहायचं. अशी अनेक माणसं आपल्यात फिरतायत. सावध व्हा. बरोबर बरोबर आहे ना? बरोबर आहे. बरोबर आहे. शैक्षणिक सवलती घेतायत त्या, आणि ते काय करतात, जातीचा दाखला बदलत नाहीत, हाय तोच राहतो. हाय तो राहतो. आणि ते काय करतात की बाबा शासनाकडून सवलती मिळवतात, मुलांना वैद्यकीय ह्याच्यात मेडिकलला प्रवेश मिळवतात त्या जातीच्या दाखल्यावर. आता त्यांनी कार्यपद्धती बदलल्या. पहिला ख्रिश्चन करत होते, पण त्यांच्या ध्यानात आलं की ख्रिश्चन समाजाला काय सवलती नाहीत. आता हिंदू मांग म्हणायचं. ख्रिश्चन बंद करून हिंदू मांग केली. अच्छा. हा तो ठेवला. हिंदू सोडून आपण ख्रिश्चन मध्ये का जायचं? बरोबर. आपला पारंपरिक 12 सण आहेत 365 दिवसात बरोबर आहे. या महिन्यात नाही, पण ते आपण सोडायचं आपली संस्कृती. बरोबर. आणि हिंदू त्या ख्रिश्चन मध्ये जाऊन आपण बाप्तिस्मा करायचा असं बोलायचं का? कशासाठी? नमस्कार केला देवाला की प्रत्येक देवास बरोबर. मान्य होतोय.
एकदम बरोबर. मंडळी, तुम्ही एक गोष्ट बघितली का? तुम्हाला एक आश्चर्य वाटेल. इथे काही 2-3 लोक आहेत जे समोर यायला तयार नाहीत, पण त्यांनी फार सुंदर सांगितलं. आपण आता मद्रासी पिक्चर आवडतात आपण म्हणतो, पण तुम्हाला हे माहित नाही की मद्रासी पिक्चरला फायनान्स येतो कुठून, आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्म जो आहे तो 20% दाखवला जातो फक्त. तुम्ही जर त्यांचे चित्रपट सगळे काढून बघितले, अनेक चॅनल लागतात आता, पण त्या चॅनलला फायनान्स आहे कोणाचा याचा तुम्ही विचार कधीच केला नाही. आणि मग त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. म्हणजे आता हे असं नाही तर मग आपण असं घरात पोचूया. आपल्याला साऊथच्या कलाकारांची काही नाही, ती कला आहे, कला ही सगळ्यांची असते, पण ती कला येते कशी, ती तुमच्या घरापर्यंत पोचली कशी, त्याच्यामध्ये दाखवलं काय जातं हे नीट नोटीस करा. मंडळी, काय आहे माहिती का, असं खा किंवा असं खा जाणारे तोंडातच आहे, पण प्रत्येक जण हे डोकं वापरतोय. आणि तुम्ही आता यात बघितलं की जे सरकार आहे, सरकारमध्ये पण त्यांचे अधिकारी बसलेले आहेत. ते सरळ तिथे लिहितात हिंदू माग, पण तो माग कोण आहे? अशा अनेक जाती त्यांनी बनवलेल्या आहेत, ज्याच्या मागं त्याची जात वेगळी आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण हे सगळे जाती धर्माची कॉम्पिटिशन बाजूला ठेवून, तू माझ्याकडे ये मी तुझ्याकडे येतो, तू माझ्याकडे ये मी तुझ्याकडे येतो, तू माझ्याकडे येतो का मग तुला एवढे देतो, तू माझ्याकडे येतो का मी तुला तेवढे देतो, मग नेत्यांची भाषणं, त्याच्यात पिसाटला जाणारा धर्म, त्यात वापरला जाणारा धर्म, त्यापेक्षा आपण एक धर्म का नाही जपत ज्याला आपण म्हणतो माणुसकी धर्म. रस्त्यावर एखादा माणूस चक्करून खाली पडला आणि त्याला कोणीतरी पाणी पाजलं, त्यांनी माणुसकीच्या नात्याने पाणी पाजलं, तो कुठल्या धर्माचं हे महत्वाचं नाही. माझं म्हणणं काय माहिती का, जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर इंजेक्शन देतो किंवा जी नर्स तुमची सेवा करते, आपण विचारतो का तिला तिचा कुठला धर्म आहे? धर्मामध्ये समानता हवी. मी कुठल्याही धर्माचा असो, पण मी हिंदू आहे आणि मग माझा धर्म आहे, असं जर झालं तरच हा देश वाचणार आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर बघितलं तर बाहेरच्या देशामध्ये आता असं चाललंय, अनेक जण फेसबुकला, इंस्टाग्रामला बघतात, टेलिग्रामला बघतात, धर्माची पुस्तकं लोक फाडायला लागली की ज्याच्या जीवावर आपण जगतो, त्या वरच्या जीवावर, त्याचंच त्याने जे काही शिकवलं ते आपण फाडतो ना. आपण आता स्वतःला बाप समजायला लागलोय. पण ज्याच्यामुळे आपण चालू शकतो, ज्याच्यामुळे आपण जगू शकतो, ज्याच्यामुळे आपण सकाळी उठतो, त्यालाच आपण नावं ठेवायला लागलोय. आणि आपल्यामध्ये अशी काही लोक फिरतात, भगवान नहीं है, लेकिन इधर भगवान है, पैसा दिया तो भगवान है, पैसा नहीं दिया तो भगवान नहीं है. आणि असे अनेक काय म्हणतात ना, ते सोहळे घडतात रविवार टू रविवार, बरोबर आहे सर? जिथे लोकांना बोलवलं जातं, हा तू कोण हिंदू, आता तुझं नाव हे प्या पाणी, करेक्ट, ह्या गोष्टी घडतात. तर माझी एवढी विनंती, आम्ही कुठल्या धर्माविरुद्ध नाहीये ना, न्यूज अनकट कुठल्या धर्माविरुद्ध आहे. तुम्ही तुमच्या धर्मात सुखी राहा, आम्ही आमच्या धर्मात सुखी राहतो. आमचं तुमच्याबद्दल काही वाईट मत नाही, तुमचं आमच्याबद्दल काही वाईट मत नाही, पण ही कॉम्पिटिशन बंद करा असं आम्हाला सांगायचंय. गरीब लोकांची मजबुरी बघून, त्यांना काय नड हे बघून, त्यांना त्यांचा देव मदत करेल, तुम्हाला तुमचा देव मदत करेल, पण कॉम्पिटिशन कशाला पाहिजे की तुमचा देव शैतान आहे आणि आमचा देव भारी आहे. सगळ्यांचा देव भारी आहे, सगळ्यांचा देव भारी आहे. कारण आता जर काही काही चॅनल आहेत ते सांगतात की सब ताकद एक है. मग जर सब ताकद एक आहे, मग ही कॉम्पिटिशन का? लोकांच्या घरी जाणं का? तर माझी हात जोडून महाराष्ट्र सरकार, भारत सरकार यांना विनंती आहे, फक्त शहरात जाऊन सभा घेऊ नका. गावात छोट्या छोट्या काय चाललंय, महाराज नेहमी सांगायचे, छोट्या छोट्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. आणि महाराज स्वतः द्यायचे, म्हणून त्यांना आज आपण मानाने मुजरा करतो, राजे शिवछत्रपती म्हणतो, राजे संभाजी राजे म्हणतो. त्यांनी 12 बलुतेदार जगले होते, त्यांनी 12 बलुतेदार जगवले. काय पण 12 बलुतेदार आता त्यांच्या मागे नाही. आता हिंदू धर्म शपथ आला, ह्याला काय केलं पाहिजे एवढं सांगा. आता ही दिलं बघा भांड माझ्याकडे, ह्या बायकोनं माझं काय केलं माहिती आहे का, साबण केला, साबण काय
साबणाचं ख्यात केलं ही आणि बायकोनं काय मी म्हटलं ती वरलं कुठं झाकान तर हे वरलं झाकान नाही म्हटलं एवढं तुरस मी मोडला यातला हे भाकरीचं भांड त्यांनी दिले ह्याच भाकरी मिळते काय देवाची अहो देवानं भाकरी कष्ट केल्याशिवाय देवानं भाकरी देत नाही एवढं लक्षात ठेवा. तर मंडळी आज आपण इथल्या लोकांशी बोललो, आपण बघितलं की हे कॉम्पिटिशन कसं चाललंय आणि मंडळी हे फक्त गावातच नाही तर शहरांमध्ये सुद्धा चाललंय. याला काही नेत्यांची काही बिल्डर लोकांची सुद्धा मदत आहे ती कशी आहे तुम्हाला सांगितलं गेलंय. आपल्यातलीच लोक आपल्यात वावरणारी जी हिंदू म्हणून वावरतात ती मागं दुसऱ्या समाजाची पण आहेत ते त्यांचं काम करतात आणि त्यांनी ओढलाय समोर चेहरा कोणाचा ते हिंदूंचा आणि मागं ते ह्या जातीचे आहेत. माझी त्यांनाही विनंती आहे की तुम्ही तुमच्या जातीत सुखी राहा, आम्ही आमच्या जातीत सुखी राहतो, पण हे फुटाफुटीचं राजकारण करू नका, निदान धर्माचं नका करू. राजकारणात तर खेळ चालूच असतो. ही हात जोडून विनंती आहे. आणि आजचा हा एपिसोड इथेच मी संपवतोय. तुम्ही बघताय ए पाप्या लाडाना हाक मारायची, मी फक्त बोलत नाही डायरेक्ट नडतो तुमच्या लाडक्या सुपर न्यूज टीव्ही चॅनलवर ज्याचं नाव आहे न्यूज अनकट टीव्ही. पुढच्या भागात भेटूया असाच सुंदर आणि असाच वेगळा आणि कडक एपिसोड घेऊन. मिरची हा आणि एकदम मिरची कोल्हापूरची एपिसोड घेऊन. आणि आता जेवढे एपिसोड पुढे बघाल काही कोल्हापुरातलेच आहेत. आम्ही कोल्हापुरांमध्ये वेगवेगळे कोल्हापूरकरांशी बोलणार आहोत, वेगवेगळे विषय उचलणार आहोत. स्टे ट्यून. भेटूया पुढच्या भागात. जय श्रीराम. ए पप्या ए पप्या ए पप्या ए पप्या ए पप्या ओके ए पप्या सुपर हिट ए पप्या ए पप्या ए पप्या सुपर हिट. तो नुसता बोलत नाही डायरेक्ट नडतो.